गाईस, तर आज आहे संडे आणि आज सकाळी सकाळी माझी बायको उठून आज बनवते आहे स्वयंपाक. काय बनवते तू, श्रेया? शेंगा. हो. आणि हे काय आहे? पीठ ठेवायचं. हे असे का बरं एवढे पीठ का बरं लागतं तुला? एक ज्वारीचं आहे, बाजरीचं आहे, गव्हाचं आहे. आणि असं तीळ ठेवते, पण तीळ नाही ठेवते. असं का करते तू? तीळ इज गुड फॉर हार्ट. चांगलं. आणि हे तर आहे नॉर्मलच. हे तर काय आहे? बरे शेंगा. बरं ठीक आहे. तर चला गाईस, आज आमचा संडे कसा असतो बघूयात. आणि आज आम्ही काहीतरी चॅलेंज करण्याचा प्रयत्न करू. ऐसी बातें करके तुम मुझे भड़काना चाहते हो क्या? एखादी गोष्ट सांगा तुम्ही जी मॅनिफेस्ट केली. एवढं तेल नको. चांगलं नवरा भेटायची. हो. सुख कळले. कोणीतरी तुझ्याकडूनच शिकलं पाहिजे की कसं म्हणजे समोरच्याला. सोमवार धरलेले मी, श्रावणी सोमवार. शनिवार श्रावणी सोमवार चांगला नवरा भेटायला पाहिजे. आजीने काय सांगितलं कोणतं शनिवार श्रावणाचे सोमवार धरायचे भावासाठी. सोमवार नाही, हा, शनिवार. शनिवार धरायचा भावासाठी. आणि सोमवार कोणासाठी? नवऱ्यासाठी. आणि तू काय सांगशील लोकांना की काय झालं पाहिजे? दोघंही धरा. नवऱ्यांना पण धरते, भावांना पण धरते. आणि ते नाही धरले मग. मग तुम्ही नका धरू. तर चला मग आता हिची तयारी चालली आहे. माझी आंघोळ झाली, हिची झाली की नाही काही माहिती नाही. झाली माझ्या. हो, झाली. देवपूजा पण झाली. चलो भेटूयात थोड्या वेळाने, काहीतरी आपण करूयात आज. हे? काय रिस्क घेत असं राहतो बाबा. पाईपलाईन साठी, गॅस पाईपलाईन. हे बघा ही रिस्क बघा. यांना फक्त इथून एवढं चालू करायचं असं आणि इकडं चालू करायचं झालं. त्याच्यासाठी माणसांना किती रिस्क घ्यावं लागते. मुलांसाठी बघा. गाईस, तुम्ही कमेंट करून सांगा की आम्हाला पुढचा ब्लॉग कशावरती केला पाहिजे. फक्त असं नका म्हणू Q&A वगैरे, कारण की आम्ही त्यापर्यंत रेडी नाही आहे अजून. हाय गाईस, तर आम्ही आज करतो एक नवीन चॅलेंज. चॅलेंजचं नाव काय आहे सांगा. Creating something special for your loved ones, and that is something Italian to cook. तर चॅलेंज असं आहे की तिला एक इटालियन डिश बनवायची आहे आणि मला एक इटालियन डिश बनवायची आहे, जे की मला येत नाही पण तरी मी ट्राय करतोय. आणि आता आमच्याकडे 2 चिठ्ठ्या आहे. त्या 2 चिठ्ठ्यामधून आम्हाला जी डिश येणार, आम्ही 2 लिहिलेलं आहे की म्हणजे तिला दोघांना पण काही पण येऊ शकतं. आणि आता आम्ही त्याच्यातून एक चूज करणार आहे. जे चूज करणार आहे ते त्याला बनवायचं आहे. ठीक आहे, हेच होतं. आता ह्या 2 चिठ्ठ्या आहे, तुम्ही बघू शकता ह्या 2. आणि आता याच्यातली मी एक चूज करणार आहे आणि श्रेया एक चूज करणार आहे. आय विल गो फर्स्ट. ही उरलेली माझी आहे. काय? Lasagna. यस. मी खूप सोपं लिहिलेलं. गूगल करा आता. आणि ऑब्विसली मला आलेला आहे व्हाईट सॉस पास्ता, जो की मी बघून बनवू शकतो. लजानिया काय असतं माहिती आहे का? या जेवायला शेवटचं कळेल काय असेल. आणि हो, हे जे आहे जज पण आम्हीच करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका कोण हरल याच. नवीन काहीतरी खायला भेटणार आहे हीच मला आनंदाची गोष्ट आहे. नाही तसं नाही. आणि विशाल खरंच आम्ही हे kitchen मध्ये करतोय येणार की तर जो जिंकल त्याला लुजर काय देणार. 500 रुपये. ठीक आहे, चालेल, ॲक्सेप्टेड. आणि आता नेक्स्ट फेज असेल की ज्याने त्यांनी आता जर माहिती नसेल तर त्यांनी रिसर्च करायचं गुगलवरती, रेसिपीज बघायच्या यूट्यूबवरती आणि युट्यूबवरती नका बघू, आम्ही तुम्हाला रेसिपी सांगतो तेच बघा. चलो लेट्स सी. तर गाईज, श्रेयाला एकदमच अवघड आलेले लजानिया, तिला माहिती नाही काय येते आणि ती आता करते गुगल. तर तुम्ही बघू शकता कसं शोधते ती.
तर गाईज काही काही इन्ग्रेडियंट जे असे आहे, ते दोघांच्या ह्याच्यात पण लागणार आहे. आणि अशी म्युच्युअल अंडरस्टँडिंग मी तिच्याकडून घेतोय, श्रेयाकडून, की जे ती करणार आहे ते माझ्यासाठी पण कट करावे. आणि तिने काय काय ऑर्डर केले तुम्ही बघा. मी तुम्हाला दाखवतो तिने काय काय ऑर्डर केले. कॅप्सिकम, हे कांदे तर घरचे, पास्ता, चीज स्लाइस, ओरेगिनो, चिली फ्लेक्स, चीज स्लाइसेस. मी काय म्हणते आपण हे बाहेरच काय? खायला गेलो, एवढं खर्च करायचं हे काय? ते तुमच्या कामाचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लजानियाच खायचंय तुम्हाला, मी केलं ऑर्डर करून. हे काय? ते पण नाही माहित तुम्हाला काय आवडतं. हा आहे मैदा, जो की माझ्यासाठी उपयोगी होईल. आणि आहे ब्रेड्स. आणि याच्यात काय आहे? पनीर. ठीक आहे. कारण दूध संपलं होतं. ठीक आहे, चला. आणि श्रेया माझ्यासाठी पण लसूण सोलती आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या बदल्यात मी पण तिला थोडं कॅप्सिकम वगैरे थोडं देईल. तर तुम्ही बघू आता आपण. बोललो मीच थोडं दे. म्हणजे कट करून देईल. ठीक आहे. ओके, सो लेट स्टार्ट गाईज. आता मी चॉपिंग मशीन सेट केलंय. हे का सोडा खूप तर ना असं असं काप चाळणी आणि मटार दोन्ही पण. अवघड आहे. आणि ते एक थांब 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 थांब. एवढी एकच खराब करायची नाही, भांडे पण घासायला लागते. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर मी कट केलंय. बरोबर होतं का नाही काय माहिती. याच्यानंतर काय करू? दिस. ऑन टॉप ऑफ दॅट ठीक आहे. अवघड आहे राव. अजून चॉकलेट तुला किती हवंय ना? मला एक आणा. बस मला एवढं हवं. मला एवढं बारीक पाहिजे, जास्त बारीक नाही. नाही अजून हवं. हे काहीच नाही केलं विशाल. मी किती बारीक करते 2 मिनिटात. देख कमीना कैसे चुप हो गया. बोलती बंद होगी देख कमीने की. This is something I'm gonna cook. मी कधीच हे कलर बघितलेले नाहीये. मी फक्त ग्रीन कलर बघितलेले. हे इटालियन मध्ये असे पण कलर असतात. हे छान आहे. तुमचं जर लग्न झालं असेल किंवा नसेल झाले माहित नाही, आपण बाहेर खायला जायला, म्हणजे बाहेर जर गेलो आपण तर एक गोष्ट आपल्याला 600 रुपये 700 रुपयाला येते इटालियन डिश. आणि हे चांगलं नाही. आणि आपण घरी ते इन्ग्रेडियंट्स मागून कमी पैशामध्ये आणि घरगुती खाऊ शकतो. सरासर खोट आहे. आणि नवऱ्याला पण कामाला लावू शकतो. आणि असं काहीतरी फॅन्सी म्हटलं का नवरा पण येतो करायला काम. तर गाईज मी हे चॉप केलेले आहे. ही आहे कॅप्सिकम, ही आहे कांदा. आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्ही दोघांसाठी पण चॉप केले. हा तिन्ही गोष्टी. आणि श्रेयाने बघा काय केले. फक्त आणि फक्त मी तुम्हाला डिफरन्स दाखवतो गाईज. जेव्हा मुलं करता ह्या 3 गोष्टी मी केलंय. आणि हिचं बघा फक्त एवढं करायचं ना. मी म्हणत होते तुला काही वाटत नाही का असं? मी म्हणत होते गार्लिक नाही मी चॉप करतो. तर गाईज आता आमचं जे प्री वर्क होतं ते झालंय. आणि आता आम्ही सेपरेट होतोय. माझ्यासाठी पण 2-3 क्यूब्स पाहिजे. तर मी सगळ्यात पहिले टाकते चीज. आणि मी स्टार्ट करतोय चीज नाही बटर आहे. कटिंग. कारण की मला पहिले बॉईल करून घ्यायचंय. आणि त्याच्यासाठी मी हे ठेवलंय आणि मी बॉईल करतोय. कारण की ते अंगावर उडू शकतं. माझ्या उडाला तरी चालेल, तुमच्या उडाला नाही पाहिजे. गाईज मी प्रोसेस खूप एन्जॉय करते. आणि मी नाही.
तर गाईज इकडे स्वीट कॉर्न्स बॉईल होत आहे आणि इकडे माझा रेड वेजीस तयार होत आहे. या मुलीकडे ब्लॅक पेपर नाही, त्याच्यासाठी मी एक काळे मिरे घेतली आणि मी आता याची पावडर बनवतोय, म्हणजे एकदम बारीक करून घेतोय. तेल, लसूण, त्याच्यानंतर मी घेतो आहे कांदा, त्याच्यानंतर या कॅप्सिकम येलो कलरची, यानंतर आहे रेड कलरची कॅप्सिकम. जेवढी वापरली तेवढी टाकून देतो मी. याच्यात तुम्ही बाकी मिरची टाकू शकता, करू शकता आणि बाकी काही पाहिजे असेल ते करू शकता. आता त्यानंतर माझी पुढची स्टेप आहे, तर ती आहे ही आहे माझी स्वीट कॉर्न्स, बॉइल्ड स्वीट कॉर्न्स मध्ये टाकून देते. Something nice is getting good, guys. ओके, आणि आता आपल्याला सेव करते. तुम्ही बघू शकता हे एक फ्रेंडली रायव्हलरी आहे. याच्यात मी श्रेयाचे थोडे इनपुट घेतोय आणि माझे पण थोडे इनपुट्स तिला देतोय. तर असं नका समजू की मी फक्त तिच्याकडून इनपुट्स घेतोय. मी पण तिला हेल्प केली खूप सारी आणि मी पण तिला सांगतोय की काय वापर, कसं वापर. ठीक आहे. क्या बयान. मी आता याच्यामध्ये थोडंसं बटर घेतलेलं आणि बटर नंतर मी टोमॅटो प्युरी टाकलेली. आपल्याला टोमॅटो सॉस बनवायचा आहे लजानियासाठी आणि टोमॅटो प्युरी घेतली. आता ती थोडीशी आपण कुक करायची. कुक केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकायचं आणि सॉल्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी टोमॅटो प्युरी टाकायची. सॉरी, टोमॅटो सॉस टाकायचं म्हणजे चटपटी टेस्ट येते. तर गाईज मी आता ब्रेड घेतलेत आणि ब्रेडचे जे एजेस आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे. काय करा, कारण आपण लजानियाला ॲक्च्युली पास्ताचे शीट्स असतात, पण आपण ब्रेडचे शीट्स यूज करणार आहे पास्ताचे शीट्स ऐवजी. व्हाईट ब्रेड घेतलंय मी आणि ह्याला आपण लाटून घ्यायचं असं. आणि ह्याच्या एका साईडला बटर लावून आपण ते थोडंसं फ्राय करायचं. आता मी एक एक शीट आथरते अशी खाली आणि त्यानंतर त्याच्यावरून आपण सॉस लावणार आहे एक एक. आणि परत फ्राय मध्ये ठेवणार आहे. परत एअर फ्राय मध्ये ठेवणार आहे. ओके. आता मी एक रेड सॉस बनवलेला तर तो रेड सॉस मी लावून घेते. आता याच्यावरती आपण जे बनवलेलं व्हेजीसचं ते व्हेजीचं टाकून घेऊयात. याच्यावरती आपण आपली चनाची जी केलेली आपण ती टाकू. त्याच्यामध्ये मी पनीर पण ऍड केलेलं नंतर, जे की आपण व्हिडिओमध्ये नाही घेतलं. थोडंसं पनीर ऍड करायचं त्याच्यामध्ये छान लागतं ते. असं म्हणजे आपण खाल्लेलं आहे तर पनीर छान लागतं. Inside air fryer for 45 minutes around 200 degrees Celsius. ओके, 45 मिनिट्स केलं तुम्ही. मी सांगते आपण चेक करतो आपण. Around 45 minutes and we'll keep it for 40 minutes and then again check. तर गाईज 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आमचा चीज पास्ता रेडी होतोय, जे की विशाल करणार आहे. थांबा, आता मी सॉस बनवताय. आता मला सॉस बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी पहिले हे जे आहे बटर टाकलंय आणि ते मेल्ट करून घेतोय मैदा आणि आपण त्याला असं हलवून घेऊ. आणि याचा यूज केल्याने तुमचं याच्याशी गोळे नाही होणार. छान टेक्स्चर दिसतंय काही. आता मी थोडं थोडं दूध टाकतोय पहिले आणि मी याला चांगल्या प्रकारे असं हलवून घेतोय. म्हणजे आता टेक्स्चर जे आहे ते थोडं क्रीमी होईल. हे आहे ऑरेगेनो आणि याच्यानंतर मी आता याला थोडंसं स्टीर करतोय. हे नेक्स्ट स्टेप, ज्याच्यात मी पास्ता टाकतोय माझ्या सॉसमध्ये आणि कुठून तरी जळण्याचा आवाज येतोय मला. आवाज नाही, वास असतो. करूयात. खूप छान दिसतंय गाईज. वाव, मी खाते. डेफिनेटली मी खाल्लेले. एकदम छान असा आमचा पास्ता रेडी झाला आहे. आणि श्रेयाचं जे आहे काय काय नाव होतं, लजानिया. लजानियाला वेळ लागतोय एअर फ्रायर मध्ये. एक जीवित हानी झालेली आहे. श्रेयाला चटका बसलाय, तुम्ही बघू शकता. तिने एअर फ्रायरने तिला धोका दिलाय, तिच्या बिलव्ड एअर फ्रायर. आता आपण बघूया श्रेयाचं कसं दिसतंय. हो, चीजी चीजी पूर्ण आहे. हे काय मटेरियल बनवलंय तिने, लजानिया. हा हा, गरम झालं. खूप गरम आहे ते. आणि आता आपण बघूया श्रेया कसं काढती ती. हो, दिस इज सो टेम्पटिंग. आणि याला म्हणतात लजानिया, जे की श्रेयाने बनवलंय.
आपण बघूयात आता त्याची डिश कशी काढणार आहे ती. ते कसं खाणार आहे मला पण नाही माहित. कारण विशालची डिश होती ती. तर तुम्ही नक्की सांगा की कोणतं तुम्हाला छान वाटतंय, कारण की आमची जी जज असणार आहे ते तुम्ही असणार आहे. ऑडियन्स व्हर्च्युअली तुम्ही करशाल, पण फिजिकली टेस्ट ही आम्ही दोघं करणार आहे. ते टेस्ट दिस इज लजानिया विथ व्हाईट सॉस पास्ता. सो कम फॉर डिनर. आपले जे रूल्स होते तर आता श्रेया माझं टेस्ट करणार आहे, मी जे बनवलं आहे ते, आणि मी श्रेयानी जे बनवलं आहे ते टेस्ट करणार आहे. ठीक आहे, तर आपण आता ट्राय करूयात कसं खायचं ते. मला पण माहिती नाही आहे खूप टेम्पटिंग दिसतंय गाईज. कसं खाणार आहे श्रेया हे. ये फंस गया सीएम. मी रेस्टॉरंटमध्ये पण असंच खाल्ला होता. मला सेम वाटतोय तसंच. सेम टू सेम. आणि आता मी लजानिया बघतोय, ट्राय करतोय. नो टेस्ट. याची जी लेअरिंग आहे ना ती खूप छान आहे. म्हणजे खाली जे सॉस ॲड केलं येणे ते एकदम मस्त लागतं मला. म्हणजे दोन्ही पण सोबत खाण्यात चांगलं आहे, दोन्ही पण छान आहे. आता मी श्रेयाला तिने केलेलं खाऊ घालतो. पहिले मी ट्रायल घेतली, कारण की जर खराब असतात तिला खाऊ नसतो घातलं. कोण जिंकले चला दाबो. नाही गाईस, दोन्ही पण छान आहे, पण जिंकलेलं तसं मीच आहे, कारण की मी आधी गेलं आणि याच्यात थोडी मिस्टेक झालेली होती असं मला वाटतं, त्याच्यामुळे ते कारण व्यवस्थित नाही झालं. ते पण oven मध्ये टेस्ट पाहिजे वाईज खूप छान आहे. त्याला ओव्हन पाहिजे होतं, पण ते एअर फ्रायरमध्ये केल्यामुळे ते थोडंफार गडबड झाली, पण टेस्ट छान आहे याची. आणि 500 रुपये उद्या. आधी 500 रुपये पाहिजे मला. दे दो पैसा दे दो. तर गाईज आत्ताच आमचं जेवण झालंय आणि आम्ही खाल्लंय दोन्ही, पास्ताही आणि लजानियाही. आणि कोण जिंकलं? कोण जिंकला असेल तुम्ही सांगा. तुम्हाला सांगते मी, विशाल जिंकलाय आणि विशालला मी खूप मनाच्या दगड ठेवून मी 500 रुपये देणार आहे. कारण पास्ता चांगला आहे आणि लजानिया हाफच खाल्लाय आम्ही. एकदम दोन्ही पण छान होतं, फक्त एअर फ्रायरमुळं लजानिया छान नाही झाला. म्हणजे टेस्ट वाईज क्रंची झाला तो, असा लजीज झाला पाहिजे, तो लजीज नाही झाला. टेस्ट वाईज तो चांगला होता, छान होता. आणि पण याच्या माझे एफर्ट्स खूप होते, त्याच्यामुळं श्रेयस विनर आहे. तिने मला हेल्प केली खूप आणि त्याच्यामुळंच हा पास्ता छान झाला. दोघंही चांगले होते, पण तरी ते 500 रुपये मी दिले. मग मी छान होते ना. आता मी प्राइज मनी रिसीव करत आहे, पण श्रेयाने मेहनत खूप घेतली आहे, त्याला भांडे पण घासायचे, त्याच्यामुळे आता मी त्याला 500 रुपये देतोय. घासून भांडे घे, घासून घे ना. भांडे घासून घे. खूप भांडे भरवले. तिच्या हाताला चटका पण बसलाय आणि भांडे पण खूप पडलेले. मी मदत करू की नको करू, पण मला आलं पाहिजे, तर त्याच्यासाठी मी तिला 500 रुपये देतोय. विशाल ते पण येईल. खूप छान करता तुम्ही. मी तिला 500 रुपये देतोय, पण ती घेत नाहीये. याचं काय रायझन आहे मला नाही माहिती. तू प्लीज तेवढे भांडे घासून घे. आणि तुम्ही अशाच छान ब्लॉगसाठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. बाय.